जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील सिंदखेड इथे शिवम राऊत सध्या फिजिओथेरपीचं शिक्षण घेतोय। मात्र अतिवृष्टीमुळे त्याच्या 6 एकरावरचं सोयाबीन आणि कपाशीचं पीक वाहून गेले। शेतीतून पैसाच मिळणार नाहीये, त्यामुळे आता पुढचं शिक्षण घ्यायचं कसं याची चिंता शिवमला सतावते। फक्त लढ म्हणा या झी24 तासच्या खास उपक्रमातून शिवम राऊतच्या शिक्षणासाठीचा संघर्ष पाहूयात। शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून शिवम राऊतचं शिक्षण सुरू होतं। जालन्यातल्या सिंदखेडमध्ये त्यांची 6 एकर शेती आहे। शेतीत कपाशी आणि सोयाबीन लावण्यात आलं। मात्र यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेलं पीक पुरात वाहून गेलं। त्यामुळे फिजिओथेरपीचं शिक्षण घेणाऱ्या शिवमला पुढच्या शिक्षणाची आता चिंता सतावतेय। शेती पाण्याखाली गेल्यानं शिक्षणासाठी पालकांकडे आता पैसेच नाहीयेत। त्यामुळे शिक्षण अर्धवट तर सुटणार नाही ना याची काळजी त्याला लागलीय। कॉलेजची फी आणि शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत सध्या शिवम आहे। 80,000पेक्षा थोडा जास्तच झालेला आहे आणि म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पीक तर वाहून गेलेलं आहे। तर मग आता ते पूर्ण तर सांगता येणार नाही किती खर्च होईल काय, आणि शिक्षणाचा खर्च तर थोडा जास्तच आहे। तर शेतीहून पप्पा करतात। शिवमची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, मात्र शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द त्याच्यात आहे। त्यामुळे त्याच्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे। त्यामुळे तुम्ही त्याच्या बँक खात्यात थेट मदत करू शकता। शिवम कृष्णा राऊत, बँक खाता क्रमांक 046810000349, IFSC कोड BARBOJALNAX, बँक ऑफ बडोदा, शाखा जालना, जीपे क्रमांक 8010299688। शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण अपूर्ण राहू नये यासाठी त्याला आर्थिक मदतीची गरज आहे। त्यामुळे तुम्ही शिवमला सढळ हातानं आर्थिक मदत करा, हेच झी24 तासचं सर्वांना आवाहन। नितेश महाजन, झी24 तास, जालना।